असे अनेक उपक्रम चालू असतात. तर यावेळी मला असं वाटलं की आपल्या ग्रामीण भागात बसता आज आमचा जमाना म्हणजे खूप पाठीमागे आपण जर जाता जर विचार केला तर मोबाईल तर तेव्हा नव्हता आणि आजच्या मुलांकडे एवढी टेक्नॉलॉजी भास झाली, क्रांती झाली की आजकाल सगळ्यांच्या हातामध्ये मोबाईल आहे. त्या मोबाईलचे जसे फायदे आहेत तसे त्याचे तोटे पण संगणक ही अशी गोष्ट आहे की ज्याची सुरुवात प्री प्रायमरी पासून आजकाल सुरुवात झाली म्हणजे कॉन्व्हेंट स्कूल म्हणा, पण जी झेडपीची स्कूल्स आहेत त्याच्याकडे शासनाने तेवढ्या त्या ताकदीने लक्ष दिलेलं नाहीये. आपली मुलं त्यामुळे कुठेतरी ग्रामीण भागातील मुलं पाठीमागे आणि हाच उद्देश लक्षात ठेवून आपण काहीतरी राजकारण किंवा समाजकारण करत असताना समाजाचं काहीतरी देणं लागतो. त्या उद्देशानं मी आज या शाळेला संगणक संच भेट देऊ इच्छितो. आज आपण त्याचा स्वीकार केला त्याबद्दल धन्यवाद आणि माझ्या वाढदिवसाच्या ज्या काही तुम्हाला यथाशक्ती शुभेच्छा द्यायला तुम्ही प्रयत्न केला त्याबद्दल सुद्धा आपले आभार. मी काय तुमचा जास्त वेळ घेत नाही. तुम्ही जसं सांगितलं की स्मार्ट शाळा तुमचा बनवण्याचा प्रयत्न आहे. या कामामध्ये जे काही ते आपली एक सुरुवात आहे. काही यापुढे तुम्हाला काही हेल्प लागली कसं असतंय की आपण कोणताही प्रॉडक्ट घेतला की त्याचा मेंटेनन्स हा असणं साहजिकच. म्हणजे आपण गाडी घेतली तर त्याचा मेंटेनन्स ही वस्तू काय नवी जशी वस्तू ती नवी त्या संदर्भात राहत नाही. कम्प्युटर संदर्भात ज्या काही गोष्टी असतील किंवा इलेक्ट्रॉनिक संदर्भात काही गोष्टी तुम्हाला लागल्या आवश्यकता लागली तर विनामूल्य आपण त्या तुम्हाला उपलब्ध करून देऊ किंवा काही पुढे तुम्हाला अजून कोणत्या काही गोष्टी माझ्याकडून जे काही यथाशक्ती सहकार्याची आवश्यकता असेल तिथे मी नक्कीच करेन हा आपल्याला शब्द देतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना आभार मानतो. जय हिंद जय महाराष्ट्र.